Good morning, ma'am. Good morning, sirs. गुड मॉर्निंग. कसं Thank you. नाव न सांगता तुमची ओळख करून द्या. सर, मी सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील झरे या गावातून आलेली आहे. माझं शालेय शिक्षण माझ्या गावातूनच पूर्ण झालं. त्यानंतर पदवीचे शिक्षण मी श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय सांगली येथून पूर्ण केलेलं आहे आणि पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून MSc बायोकेमिस्ट्री या विषयातून पूर्ण केलेलं आहे आणि सध्या मी पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करते. ओके. बायोकेमिस्ट्री झालंय तुमचं. हो. 2017 तुम्ही पीजी झाला. हो. त्यानंतर काय करत होता मग? सर, त्यानंतर 1.5 वर्ष मी सांगलीतील इको केअर लॅब येथे सॉइल वॉटर टेस्टिंगचा जॉब केला आणि त्यानंतर 2019 पासून मी पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करते पुणे येथे. यात काय सर, त्याच्यामध्ये ऍड नाही केला. नाही, यात काय सॉरी या सर. क्लासमध्ये सर, त्याच्यामध्ये वॉटर आहे. काय शिकवतं तुम्हाला हे वॉटर? सर, आपण पाण्याला जीवन म्हणतो. पाण्या म्हणजे सेलमध्ये सुद्धा जवळपास 75 ते 80% पाणीच असतं. पाण्याचा केमिकल फॉर्म्युला H2O असा आहे. ओके. तुमची हॉबी? सर, मला कुकिंग करायला आवडतं. ओके. महिलांची कुकिंग अशी हॉबी पण असू शकते का? हो सर, नक्कीच असू शकते. कारण आपण ज्या शेफ बघतो तर बऱ्याच शेफ महिला सुद्धा आहेत आणि त्यांनी चांगलं नाव सुद्धा कमावलेलं आहे. तर मला असं वाटतं की महिलांची हॉबी असू शकते. कुकिंग सगळ्यांना यायला हवी का, इररिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर? हो सर, नक्कीच. का? कारण आपण म्हणतो की जे काही आपण करतो, जे काही काम करतो ते सगळं आपण सगळं पोटापाशीच येऊन थांबतं किंवा पोटासाठीच सगळं करतो. तर मला असं वाटतं की कोणी कोणावर डिपेंड राहायला नको. तर ओके. सगळ्यांना इरिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर सगळ्यांना कुकिंग यायलाच हवं. ओके. सध्या ना महिला घरात कुकिंगची जबाबदारी महिलांवर असते. तर मग ह्या कामाला एकतर डिग्निटी ऑफ लेबर आपण देत नाही. ठीक आहे, याचं कुठं कॅल्क्युलेशन पण होत नाही. तुम्हाला वाटतं का हे जे काम महिला घरात करतात याचं GDP मध्ये कॅल्क्युलेशन व्हावं? नक्कीच सर. कारण महिलांचं जे आपण होम मेकिंग म्हणतो, तर त्याचं कुठंच GDPमध्ये काउंट नाहीये. तर मला असं वाटतं की GDPमध्ये त्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास आपल्या लोकसंख्येचा 48.4% जो महिलांचा भाग आहे, महिलांचा वाटा, तर मग त्याला एक प्रकारे आपण GDPच्या बाहेर ठेवतोय असं मला वाटतं. तर ओके. इन्क्लुजन असायला. तुमचा प्रेफरन्स? सर, माझा पहिला प्रेफरन्स उपजिल्हाधिकारी आहे, त्यानंतर तहसीलदार, त्यानंतर मुख्याधिकारी गट अ, त्यानंतर सहाय्यक राज्यकर आयुक्त, असे प्रेफरन्स आहेत. ओके. जे महिलांना रिझर्वेशन दिलंय याचा काय फायदा होणार? सर, जे महिलांना नारी शक्ती वंदन विधेयकाअंतर्गत जे आरक्षण दिलेलं आहे विधानसभा आणि लोकसभेमध्ये, तर त्याद्वारे महिलांचा जो राजकीय प्रतिनिधित्व आहे ते वाढणार आहे सर्वात महत्वाचं. आणि जे जे की आपण बघतो की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे महिलांना आरक्षण दिलेले आहे आपण, तर त्याच्यातून वेगवेगळ्या रिपोर्ट्समधून असं समोर आलेलं आहे की जो काही विकास कामांकडे जो कल आहे तो वाढलेला दिसतोय आपल्याला. तर मला असं वाटतं की इकडे जे आपण आरक्षण दिलेलं आहे तर त्याच्या मार्फत सुद्धा विकास कामांकडे जो काही कल आहे तर तो सुद्धा वाढेल. ओके. उपजिल्हाधिकारी पदाचे मला कार्य व कर्तव्य सांगा. सर, उपजिल्हाधिकारी हे महसूल प्रशासनातील एक जबाबदारीचं आणि वैविध्यपूर्ण असं पद आहे. याद्वारे जवळ-जवळ आपण 18 वेगवेगळ्या प्रकारचे काम करण्याची संधी मिळते उपजिल्हाधिकाऱ्यांना. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी निवडणूक असेल, उपजिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी असेल किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी यासारख्या पदावर काम करण्याची संधी मिळते. त्याचबरोबर वेगवेगळे जे आस्थापना आहेत, म्हाडा, MMRDA, सिडको यामध्ये सुद्धा आपल्याला डेप्युटेशनवर जाण्याची संधी मिळते. आणि उपविभागीय अधिकारी म्हणून काम करत असताना उपविभागामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं सुद्धा काम उपजिल्हाधिकारी यांना करता येतं. आणि एकंदरीत समन्वयाचा रोल. ओके. तुम्ही उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहात आणि तिथे पूर परिस्थिती निर्माण झाली तर त्याला तुम्ही कसं हँडल कराल?
अ, आपल्याला सर्व उपजिल्हाधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनामध्ये सुद्धा रोल आहे. तर या अंतर्गत जे पूर परिस्थिती म्हणजे मला असं वाटतं, की सुरुवातीला जे काही माहिती असणं किंवा जी पूर्वतयारी म्हणतो तर ती म्हणजे सुरुवातीला जी पूरप्रवण क्षेत्र आहे, जर माझी तिथे नियुक्ती झालेली असेल, तर मी तिथल्या पूरप्रवण क्षेत्राची पूर्ण माहिती म्हणजे यासाठी वेगवेगळे जे सर्व्हे आहे, तर त्या सर्व्हेच्या माध्यमातून माहिती घेईल आणि तिथले जे कॉन्टॅक्ट्स आहेत, तर मी ते कॉन्टॅक्ट सुद्धा सुरुवातीला स्वतःजवळ ठेवेल. जेणेकरून अशी काही परिस्थिती उद्भवली तर मला क्विक तिथं तात्काळ संपर्क साधता येईल आणि यासोबतच जे काही गरजेच्या गोष्टी आहेत, तर त्यांना जे पूरग्रस्त जे लोक आहेत, तर त्यांचं जे पुनर्वसन आणि त्यांच्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, तर त्यांना सुरुवातीला पुरवणं आणि मेडिकल फॅसिलिटीज वगैरे आहेत, तर त्या पुरवण्यासाठी मी तात्काळ प्रयत्न करेन. सांगलीच्या तुम्ही आहात. हो मॅडम. सांगलीची वैशिष्ट्य सांगा. मॅडम सांगलीला नाट्य पंढरी म्हणून ओळखलं जातं. त्यासोबतच सांगली जिल्ह्यातील मिरज हे ठिकाण हॉस्पिटल सिटी आहे. ते शिवाय तंतुवाद्य नगरी म्हणून देखील ओळखलं जातं. सांगलीला सहकार पंढरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि जे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका आहे, तर मानदेशी माणसांची भूमी आणि जे गजानन दिगंबर माडगुळकर आहे, ज्यांना आपण आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखतो, तर ती देखील त्यांची भूमी आहे. सांगलीतील महत्वाच्या महिला सांगा. सगळ्या क्षेत्रातल्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक. मॅडम, अभिनय क्षेत्रामध्ये सई तामणकर यांचं नाव आहे. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये स्मृती मानधना या देखील सांगली जिल्ह्यातील आहेत. यासोबतच ज्या वसंतदादा पाटलांच्या ज्या पत्नी होत्या, मॅम त्यांचं नाव मला आता आठवत नाही. असं गरजेचं आहे का पतीच्या नावाने पत्नीला ओळखलं जाणं? नाही मॅम, नक्कीच त्यांचं राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान खूप मोठं आहे. परंतु मला आता त्यांचं नाव रिकॉल होत नव्हतं म्हणून मी तसं सांगलीच्या समस्या काय वाटतात? मॅडम, सांगली जिल्ह्यामध्ये एका बाजूला दुष्काळ आणि एकीकडे महापूर अशी एक संमिश्र परिस्थिती आहे. त्यासोबतच सांगलीमध्ये वनांचं प्रमाण जवळपास 6% वनांचं प्रमाण आहे आणि नागरीकरण कमी आहे. ही देखील एक समस्या आहे. म्हणजे जवळपास 25% नागरीकरण आहे आणि जे जलप्रदूषण, वायू प्रदूषण यासारख्या समस्या सुद्धा आहेत औद्योगिकीकरणामुळे. अच्छा. तुमच्या अशा कोणत्या स्ट्रेंथ्स आहेत ज्यामुळे आम्ही तुम्हाला निवडावं? मॅडम, माझ्याकडे प्रामाणिकपणा आहे. त्याचबरोबर कसं ठरवायचं? मॅडम, मी जेव्हा शिवाजी विद्यापीठामध्ये MSc करत होते, त्यावेळी मी कमवा आणि शिकामधून काम केलेलं आहे आणि तिथे माझा रोल ड्युटी कोऑर्डिनेटर असा होता. तर आमच्याकडे म्हणजे क्लब सिस्टीममध्ये युनिव्हर्सिटीमध्ये मुलींची मेस चालवली जाते. तर पूर्ण मेसचा जो काही खर्च आहे आणि तिथले जे रेक्टर्स, वॉर्डन आणि जे काही सफाई कामगार वगैरे असतात, तर त्यांचे पगार आमच्या मुलींच्या च्या खर्चातून भागवले जायचे. तर तो सगळा खर्च तो हँडल करण्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि त्याचं दर 6 महिन्याला ऑडिट देखील व्हायचं. तर मला असं वाटतं, की मॅडम तिथे माझा प्रामाणिकपणा या गुणाचा कस लागलेला होता. तर मी तो सिद्ध केला होता असं मला वाटतं. ओके. बाकी स्ट्रेंथ? त्यानंतर माझ्याकडे निर्णय क्षमता आहे, संवेदनशीलता आणि सायंटिफिक टेम्पर यासारखे गुण सुद्धा आहेत. सायंटिफिक टेम्पर गरजेचं आहे का असणं अधिकाऱ्यांमध्ये? मॅडम, नक्कीच. का असावं? काही गोष्टींची इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी जो काही त्या पाठीमागचा सायंटिफिक अप्रोच आहे, तर मला असं वाटतं की तो जर असेल तर ती गोष्ट किंवा एखादी स्कीम इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करू शकतो, असं मला वाटतं. तुमच्या विकनेस काय आहेत? मॅडम, एखादं काम जर वेळेत पूर्ण झालं नाही तर माझी थोडीशी चिडचिड होते आणि कामामध्ये जर कॉन्सन्ट्रेशन करत असेल तर माझं आरोग्याकडे पण थोडंसं दुर्लक्ष होतं. या माझ्या विकनेसेस आहेत. प्रशासनातील आदर्श कोण आहे तुमचे? मॅडम, स्वर्गीय नीला सत्यनारायण मॅडम या माझ्या प्रशासनातील आदर्श आहे. का? कारण मॅडम त्यांचं असं म्हणजे एकतर त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही प्रशासनामध्ये एक स्त्री म्हणून नाही तर तुम्ही एक अधिकारी म्हणून आलं पाहिजे.
त्यासोबतच तुम्ही काम करत असताना नेहमी हसरं राहिलं पाहिजे. या त्यांच्या 2 गोष्टी मला जास्त आवडल्या. त्यांच्या पुस्तकांचं नाव सांगता येईल? मॅडम त्यांचं जे आत्मचरित्र होतं तर वन फुल वन हाफ. पण मला आत्ता आठवत नाहीये त्यांचं आत्मचरित्र. परंतु सॉरी मॅडम मला त्यांनी एका रिकॉल होत नाही. महत्वाच्या बॉडीवरती काम केलंय कोणतं? हो मॅडम 2009 ते 2014 या काळामध्ये त्यांनी राज्य निवडणूक आयोगावर काम केलेले आहे आणि त्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या. त्यांनी एक प्रोजेक्ट सुरू केलेला. अ, नाव आठवतंय? हो मॅडम. त्यांनी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ज्या महिला निवडून येतात तर त्यांच्या प्रशिक्षणासाठी क्रांती ज्योती नावाचा कार्यक्रम सुरू केला. किंगडम प्लांटे जे आहे याचे टॅक्सॉनॉमीचे जे लेवल्स आहेत त्याचे मॅडम सॉरी सर. सर क्लासिफिकेशनच्या लेवल्स सांगू का? येस ओके. सर सुरुवातीला किंगडम, त्यानंतर फायलम, त्यानंतर ऑर्डर, नंतर फॅमिली, जीनस आणि स्पेसिस. आंब्याच्या झाडाचं बॉटनिकल नेम सर आंब्याच्या झाडाचं बॉटनिकल नेम मँजिफेरा इंडिका असं आहे. स्पेस बॉटनी हा जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्ट मध्ये स्पेस मध्ये तर झाडं नाही आहेत. सॉरी सर, म्हणजे मी याबद्दल जाणून घेईल. एखाद्या झाडाचं वय जर ठरवायचं असेल कसं ठरवायचं? सर त्याच्या झाडाचे जो बुंदा म्हणतो आपण तर त्याला जितक्या गर्थ आणि रिंग्स असतात तर त्याच्यावरून आपण त्याचं वय ठरवतो. पण म्हणजे समजा ते अँजिओस्पर्म आणि गायनोस्पर्म नसतं. सर त्यासाठी आपण कार्बन डेटिंगची पद्धत सुद्धा वापरतो. एखाद्या ऑर्गॅनिझम जिवंत झाडांचं वय ठरवतं की ठरवतं? नाही सर, जे फॉसिल्स आहेत तर त्याचं वय ठरू शकतं. फायटोप्लॅंक्टन्सचं काय मत? सर फायटोप्लॅन्क्टॉन मला असं वाटतं की ॲक्वॅटिक जी इकोसिस्टीम आहे तर त्याचा बेस हा फायटोप्लॅन्क्टॉन्स आहे. त्याच्यावरती झू प्लॅन्क्टॉन्स आणि एकंदरीत ॲक्वॅटिक इकोसिस्टीम त्याच्यावरती वाढतं. पण माणसांना त्याचा काय होतो? सर इनडायरेक्टली तर आपण सांगू शकतो. इनडायरेक्टली म्हणजे जर फिशेस तर त्याच्यावरती ग्रो होत असतील तर माणसांना फिशेसचा उपयोग होतो. मग ॲक्वॅटिक इकोसिस्टीमचा माणसांना जो उपयोग होतो तर मला असं वाटतं की त्याच्यातून फायटोप्लॅन्क्टॉनचं महत्त्व आहे. शेतकऱ्यांना फायद्याचे असतील पण बांधावरती लावता येतील आणि maintenance कमी असेल अशा 5 वनस्पती सांगता येतील. येस सर. ॲज अ डिरेक्ट इंडिका म्हणजे आपण त्याला कडुनिंब म्हणतो. त्यासोबतच करंज ही देखील वनस्पती आपण लावू शकतो. शेवरी जे आहे तर शेवरीचं झाड पण आपण लावू शकतो. त्यानंतर सध्या इतकेच आठवतात सर. तुम्ही एका जिल्ह्यामध्ये पोस्टेड आहात. Yes, sir. तुमच्यावरती जबाबदारी आलेली आहे की जिल्ह्यामध्ये स्पेसिफिकली काही ठराविक प्रकारची कीड सगळीकडे पसरते शेतात आणि त्याच्याबद्दल अवेअरनेस निर्माण करायचा आहे. तर मला टप्पा बाय टप्पा सांगा की तुम्ही शेतकऱ्यांमध्ये कशा पद्धतीने अवेअरनेस निर्माण करा, कीडीचं नियंत्रण करण्यासाठी काय करायचं? सर सुरुवातीला तर मी यासाठी जे कृषी सहाय्यक असतात आणि कृषी ॲग्री कॉलेजेस असतील तर त्यांची मदत घेईल आणि त्यांच्या माध्यमातून जे काही त्यांचे ॲग्रीचे स्टुडंट्स आहेत तर त्यांच्या माध्यमातून ती कीड कशामुळे आली किंवा एक्झॅक्ट त्याचं रिझन काय तर हे शेतकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या ज्या कार्यशाळा आहेत तर त्याच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये म्हणजे जनजागृती करेल आणि त्यासोबतच त्या किडीचं नियंत्रण करण्यासाठी काय करायला पाहिजे हे देखील त्या शेतकऱ्यांना त्या कार्यशाळांच्या माध्यमातून सांगेल. त्यासोबतच तुम्ही कोणती पिकं घेतली पाहिजेत किंवा अल्टरनेटिव्ह पिकं कोणती घेतली पाहिजेत कारण एखादी कीड जर एका पिकावर आली असेल तर ती दुसऱ्या पिकाला इम्पॅक्ट करेलच असं नाहीये. तर मग अल्टरनेटिव्ह किंवा इंटरक्रॉपिंगचा जो पर्याय आहे तो शेतकऱ्यांना मी सुचवेल. हायड्रोपोनिक्स आणि एरोपोनिक्स हो सर. काय असतं?
सर हायड्रोपॉनिक्स म्हणजे वॉटरवरती जे प्लांट्स ग्रो करणं आणि एरोपॉनिक्स म्हणजे एअरमध्ये. वॉटर इम्पोर्टिंग डिस्ट्रिक्ट आणि वॉटर एक्सपोर्टिंग डिस्ट्रिक्ट काय असतं? सर मी गेस करू शकते का? करा. मला असं वाटतं वॉटर इम्पोर्टिंग डिस्ट्रिक्ट्स म्हणजे जिथे दुष्काळ आहे तर त्या परिस्थितीमध्ये पाण्याची कमतरता असेल तर पाणी आपण मागवून घेऊ शकतो आणि एक्सपोर्टिंग म्हणजे पाणी पाठवणारे डिस्ट्रिक्ट म्हणजे मला असं वाटतं सर मी दोन. हिंट देतो, मग परत एकदा गेस करा. हो सर. शेतीशी संबंधित संकल्पना आहे. सॉरी सर आता पण मी नक्कीच जाणून घेईल. हो सर. मला महिलांच्या 5 समस्या. सर सर्वात प्रथम तर महिलांवरील जे अत्याचाराचं प्रमाण आहे हे जास्त आहे. एक समस्या जाणवते मला. NCRBच्या रिसेंट डेटानुसार सुद्धा त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि जे काही मानवी तस्करी होते तर त्यामधील जवळपास 70 ते 80% ही महिलांची मानवी तस्करी होते आणि ही पहिली समस्या. त्यासोबतच लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट किंवा महिलांचे श्रम रोजगारातील जे प्रमाण आहे ते कमी आहे. जे नॅशनल हेल्थ फॅमिली हेल्थ सर्वे 2005 नुसार महिलांचा जो LFPR मध्ये रेट आहे तो 32.8% इतका आहे आणि जे काही जॉब महिलांना प्रोव्हाइड केले जातात तर त्याच्यामध्ये सुद्धा पिंक कॉलर जॉब्सचं प्रमाण जास्त आहे. ही दुसरी समस्या. तिसरी समस्या ही बालविवाह अशी मला वाटते कारण जवळपास जगातले 40% 3 झाले. चौथा आणि 5वा. चौथं म्हणजे मला असं वाटतं की ग्रामीण भागातील विशेषतः ग्रामीण भागामध्ये महिलांवर जो कामाचा येणारा अतिताण आहे आणि त्याच्यातून त्यांचं जे आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष 5वी. अॅनिमिया आणि या 5वी समस्या मला असं वाटतं की जे आपण म्हणतो सुपर ह्युमन ग्लोरिफिकेशनची जी कन्सेप्ट आहे तर मला असं वाटतं की ते त्यामुळं महिलांचं जे वर्क लाईफ बॅलन्स करणं तर मला असं वाटतं ती एक समस्या आहे. ठीक आहे, येऊ शकतो. थँक्यू सर. ऑल थँक्यू द मॅम. बेस्ट. हॅव अ नाईस डे. सेम टू यू. छान स्टाईल छान आहे. हा. या मॅडम या. छान असता मॅडम. हम्म. थँक्यू. आदर्शांना फॉलो करा. तुम्हाला कसं वाटलं इंटरव्ह्यू? म्हणजे मला अजूनही असं आवाजामध्ये थोडस असं वाटते कारण मला बऱ्याच ठिकाणी असंच फीडबॅक भेटलं की आवाज वाढवायला पाहिजे ओके. पण सर त्याच्यासाठी काय करू हा मोठा प्रश्न. नाही एवढा ठीक आहे, म्हणजे एवढा काही प्रॉब्लेम नाही. हा. उगाच आर्टिफिशियलनी तुम्ही आता वाढू नका. कधी हा. इंटरव्ह्यू आपला? 26 ला आहे सर. अजून 10 ओके. दिवस आहे. हा, नाही काही प्रॉब्लेम नाहीये. आणि मी तर म्हणेन की मॉक जास्त देऊ नका आता. नाही नाही हा शेवटचा हा. होता सर. आपल्याला आता कोणाकडून फीडबॅक घ्यायची गरज नाही. हो हो. आता आम्ही तिघांचं पण एकमत झालं तर तुम्ही 65 प्लस आजच आहात. थँक्यू हा, सर. खूपच छान आहे. काही सजेशन्स फक्त सांगू हो. तेवढे फक्त आपल्याला आणि खूप नॉर्मली पॉझिटिव्हली घ्यायचे. हो. आता खूप वेळा पॅनलवर व्हिडिओ भेटणार. हो. खूप वेळा पॅनलवर असे लेडी मेंबर येते. आता नाशिकला होतात हो. पण आल्यानंतर पहिले 20 चेअरमनला करायचं. ठीक आहे, तुम्ही आधी मला केलं. मॅडमला केलं म्हणजे ते आपल्याला हे सांग पहिले चेअरमनचा विश्वास संपादन करायचा आहे आपल्याला. Yes. ते मग मॅडम आणि मग राहिले सर. सर्स म्हणू नका. तिघच जण आहे. हा. तिघही सर जर असले तर गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर. जाताना पण थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू. तिघांना पण खुश करून द्यायचं विथ स्माईल. तुमची स्माईल छान आहे, तुम्ही तिथं 15 मार्क जास्त घेताय. ठीक आहे, तर ते करायचं. आता कुकिंगचं खूप छान तुम्ही दिलं. त्याच्यात काय आहे की कुकिंग इज अ लाईफ स्किल. ही प्रत्येकाला आली पाहिजे. कीवर्ड लाईफ स्किल. कीवर्ड. आता ते कीवर्ड लक्षात ठेवा. तुम्ही छान उत्तर दिलं. त्याच्यात पण आपण हे आग करू शकतो. तुम्हाला जेवढे आम्ही कसाट्यात टाकणारे प्रश्न विचारले त्याच्यातून खूप छान तुम्ही बाहेर निघाला. हे गरजेचं आहे. आता पॅनल तसेच करतात. ठीक आहे, तर त्या अनुषंगाने हॉबीचं छान केलं. आता यात काय हे मला विचारलं होतं शिंदे सरांनी. सॅनिटायझर बॉटल होती त्यांच्या टेबलवर 2020 ला. मॅडम आणि मी तिथं सरांच्या पॅनलवर होतो. मला विचारलं होतं यात काय. मी म्हटलं सर ही एक बॉटल आहे, याच्यात कुठलं तरी ब्ल्यू कलरचं लिक्विड आहे. मग मला म्हणे की पण याच्यावर तर सॅनिटायझर लिहिलंय. म्हटलं सर आपण असं डायरेक्ट बघून सांगू शकत नाही. याची आपल्याला टेस्ट किंवा एक्सपेरिमेंट करावं लागेल तेव्हाच आपण ते सांगू शकतो. ते प्रेझेन्स ऑफ माइंड चेक करायला असतं. माझ्या नंतरच्या 2 कॅन्डिडेट्सला विचारलं ते म्हणे सॅनिटायझर.
सरांचा रिप्लाय होता तो बघून कसं सांगू शकतो. आता तुम्ही केमिस्ट्रीचे स्टुडंट आहात, मग तुम्ही तर पहिले सांगितलं तुम्ही कसं सांगू शकता ना कुठलं केमिकल हे. Yes. तुम्हाला टेस्ट एक्सपेरिमेंट घेऊनच हे तुम्हाला ऍडिशन सांगतोय मी. हे प्रेझेन्स ऑफ माइंड कधी कधी आता त्या दिवशीच्या पॅनलला माझ्या एका स्टुडंटला विचारलं की मागे ना बघता मागच्या भिंतीचा कलर सांग, कलर विचारला असं हे प्रेझेन्स ऑफ माइंड चेक करायला ते करतात. हम्म. ठीक आहे, तर मग थोडंसं फक्त एक ऍड तुम्हाला सांगितलं. तुम्ही खूप छान फॅक्टचा युज करतात, नावं घेताय, खूप छान. केस स्टडीचं पण तुम्ही छान दिलं, पण तरी कुठली केस स्टडी जर विचारली ना स्टेप बाय स्टेप जायचं. तेच पॉइंट ना. मध्ये बोलायचं तिथे. हा. म्हणजे म्हणून त्याच्यामध्ये ते पहिल्या केस स्टडी मध्ये स्टेप बाय स्टेप झाला म्हणून दुसऱ्या हा. डिस्ट्रिक्ट वाले मी म्हणलं स्टेप बाय स्टेप स्टेप. बाय स्टेप सांगा. ओके, तो आपल्याला प्लस पॉईंट असतो की आपण स्ट्रक्चरली आणि इथं थोडासा वेळ घेऊ शकतो. सर मी 2 सेकंद वेळ घेऊ का, विचार करायचा आणि मग स्ट्रक्चरली वेल उत्तर आर्टिक्युलेट करून द्यायचं. आता त्याच्यात काय आहे तुम्ही सांगू शकता एसडीआरएफ एनडीआरएफ बरोबर मी समन्वय साधून सर काम करेल. त्याच्यानंतर जीवितहानी रोखणे हा सगळ्यात मोठा माझा तिथं महत्वाचं काम असणार आहे. मी वॉर रूम स्थापन करेल, हेल्पलाईन नंबर देईल. ठीक आहे, खूप जणांना तो विश्वास असतो. ठीक आहे, हा माझं जे फोर्स असणार आहे याला पण प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. कारण या पूर परिस्थितीत किंवा कुठल्या डिझास्टर मध्ये काय होतं की 2-2, 3-3 दिवस त्या लोकांना काम करावं लागतं आणि एक वेळ अशी येते का त्यांची पण एनर्जी डाऊन होते. त्यांना प्रोत्साहन देणं पण गरजेचं आहे. मग यूज हेल्प ऑफ लोकल्स, एनजीओ, सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन हे आपल्याला तिथं करता येतं. कारण प्रशासन म्हणून फक्त आपण तिथं काम नाही करू शकत, तर हे करायचंय. मेनली फूड, मेडिकल फॅसिलिटीज लगेच अवेलेबल करून देणे. खूप वेळा ह्या डिझास्टर नंतर महामारी पसरते, तर मग महामारी रोखणं पण माझं काम आहे. हे डिझास्टरचं झालं लगेच पोस्टचं पण बोलून टाकायचं. सर पोस्ट डिझास्टर ज्या लोकांचं विस्थापन झालेले यांचं प्रॉपर रिहॅबिलिटेशन होणं गरजेचं आहे. काही हाऊस कन्स्ट्रक्शन करणं गरजेचं आहे. यांना प्रॉपर फूड मिळतंय का, गव्हर्नमेंटच्या शासनाच्या ज्या पण स्कीम्स असेल याच्यातून यांना कसा बेनिफिट होईल याच्यासाठी माझा प्रयत्न आहे. होलिस्टिक आन्सर आणि मग पुढे जायचं. ठीक आहे, तुम्ही पण छान दिलं, पण याने अजून आपल्याला अजून पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल. बाकी तुमचं कॉन्फिडन्स एकदम छान, स्माइलवरच तुम्ही जिंकताय आणि कंटेंट खूप छान आहे तुमच्याकडे. म्हणजे सगळं ते आय कॉन्टॅक्ट पण तुमचा छान आहे आणि बेस्ट आन्सर मला रिझर्वेशनचं तुमचं वाटलं. आम्ही 65+ दिलेले. शेवटचा फक्त क्वेश्चन जेव्हा विचारलं जातं ना 5 समस्या सांगून टाका पहिले 5. 1, 2, 3, 4, 5. तुम्ही 2 प्रत्येकाचं 2-2, 3-3 वाक्य बोलला. हा मॅडमनी पण हे म्हणजे आम्हाला एवढी वाट पण आहे कारण हे म्हणजे 12 ते 13 मिनिटं इंटरव्ह्यू घेत आहेत. इरिटेट नाही करायचे त्यांना. 5 सांगा, मग त्याच्यावर एखादा मुद्दा आला तर तुमच्याकडे डेटा आहे ना सांगायला, हे सांगून टाकायचं. ठीक आहे, Yes, मी पण ते सांगितलं की महिलांचे काही म्हणजे काही प्रश्नांना तुम्ही कसं एक्सप्लेन करता. ओके, तर मग ते असंच ओढते त्यांना अलवेज येणं लक्षात आलं पाहिजे की 1, 2, 3 म्हणजे पॉइंट मध्ये बोलणं ज्याला आपण म्हणतो. सर म्हटले 3री 4थी त्यांना बोलण्याची गरज नाही पडली पाहिजे. आपणच त्यांना म्हणजे मॅम मी जसं सांगलीच्या समस्या सांगितल्या असं एका लाईन मध्ये तर हा, तसं. ते बरोबर ते सांगितलं. एकदम proper. ते perfect. इव्हन वैशिष्ट्य पण परफेक्ट सांगितले तुम्ही ते. आणि त्या कोणत्या लेडी आहेत त्यांचं बघून घ्या एकदा नाव. हो हो. बाकी छान आहे. काही वेळेस तुम्हाला मध्ये थोडं विसरल्यासारखं व्हायचं की आय कॉन्टॅक्ट राहतोय, तर तुम्ही करेक्ट करत होता, ते लक्षात येत होतं. तेवढं एक मेंटेन ठेवा आणि बाकीचं ठीक आहे. खूपच छान. आणि सर आय कॉन्टॅक्टला म्हणजे कसं करायचं की ज्यांनी विचारलं त्यांच्याकडे जास्त वेळ का म्हणजे असं कंटिन्यू. त्याच्यामध्ये मी एक गोष्ट इथे लिहून ठेवली, नंतर तुम्हाला हे सगळं मिळेलच की जेव्हा कोणी प्रश्न विचारते, सर प्रश्न विचारत असताना तुम्ही आमच्या दोघांकडे बघत होता. प्रश्न विचारताना जे प्रश्न विचारतात ना त्यांच्या प्रश्नाचा फुल रिस्पेक्ट द्या, त्या व्यक्तीकडे फुल बघा. ते मला पण जाणवलं थोडंसं. प्रश्न विचारत असताना बिलकुल इकडे तिकडे बघत नाही, कारण तुमचं पूर्ण लक्ष त्या प्रश्न व्यक्तीकडे. उत्तर देत असताना मग तुम्ही एकदम सायलेंटली एकदम स्टेडीली गेज. ओके, असं पटकन इकडे बघितलं मग पटकन इकडे नॅचरल वाटलं आर्टिफिशियल आणि तुमचं बऱ्यापैकी आहे. खूप छान. डोंट वरी, त्याच्यासाठी फार काही अलर्ट होऊ नका. एक वेळ गोष्ट जो प्रश्न विचारतात त्या प्रश्नाचं ड्युरेशन पुरतं त्यांच्याकडे बघायचं. ते विचारतात ना तोपर्यंत त्यांना फुल अटेन्शन. ओके, आता तुम्ही 65+ आहात, हे आमचे जे सजेशन आहे कशासाठी 70+ जाण्यासाठी आपल्याला ते पॉझिटिव्हली आपल्याला घ्यायचे. आणि आपल्याकडे डेटा खूप असतो, पण पॅनलला हेच ऐकवायचं जे त्यांना ऐकायचंय, हे लक्षात ठेवायचे फक्त फिलॉसॉफी. ठीक आहे, त्याच्यामध्ये ते फक्त शेवटचा मुद्दा की मी इथे लिहिलंय इन्क्रीज व्हॉइस, तुम्ही आमच्यापासून खूप लांब लांब त्याच्यामुळे आम्हाला तो व्हॉल्यूम छोटा, ऍक्च्युअल मुलाखतीमध्ये बऱ्यापैकी जवळ जवळ आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या आवाजाचा प्राण घेऊ नका. लक्षात.
येस ऑल द चलो, बेस्ट. all the म्हणजे best. मी आज ठरवलेला आवाज वाढवायचा पण नेमकं मी पण नाश्ता actually पण नाही ठरवलेलं करून आहे. आले. ऍक्च्युली तुमचा आवाज जसा आहे त्याच्याने ते खूप पोलाइट आणि छान वाटतं. जाऊ दे तसंच. फक्त कॉन्फिडंट वाटलं पाहिजे. आम्हाला तिघांनाही सेम वाटलं, पण मला एक काय जाणवतंय, तुम्ही आवाज वाढवण्याच्या नादात तुमचा तुमची कंटेंट नॅचरलनेस त्यापेक्षा जे आहे ते करा. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे एकदम. तिथे जरी पॅनल म्हटलं का थोडं जोरात बोला, तर असं काय ऑफेन्सिव्ह नाही घ्यायचं. हम्म. आवाज वाढवायचा आपल्याला कॉन्फिडंट. आपण ऑलरेडी तुम्ही प्रशासनात येतच आहात. स्कोर किती आपला? ऑब्जेक्टिव्हचे 436 आहे सेकंड की. ओके, अरे वा, खूपच great छान score, आहे. great क्लास 1 होत आहे. क्लास वन काय टेन्शन नाही. हा. ठीक आहे, चलो ऑल द ऑल द बेस्ट. बेस्ट. थँक्यू सर. हे घेऊन जा. थँक्यू. ऑल द बेस्ट. कुठे इंटरव्ह्यू? मुंबईला आहे बेलापूरला. ओके. तिथं पहिले कळलं तुम्हाला पॅनल कुठला आहे. पॅनलच्या अनुषंगाने फक्त हा थोडंसं बघून सर घ्यायचं. ऍक्च्युली सोमवारी सुट्टी आहे. हा. क्रिसमसची असेल ना, मग मंगळवारी माझं आहे, मग सकाळी कळेल का? हम्म. तुम्ही एवढं रेडी ना, कुठलाही पॅनल असला ना तर तुम्हाला फरक पडणार नाही. काहीच लागलं हा. नाही. आता जशा आहात तशाच बस. येस येस येस. ऑल द आणि बेस्ट. निगेटिव्ह लोकांपासून आता बाजूला. आता फार कोणाचं कोणाचं suggestion suggestion? आवश्यकता नाही. जे सजेशन द्यायचं ते शेवटचं सजेशन आपण देऊ. हो म्हणून तर हा शेवटी दिला. येस. ऑल द बेस्ट. हो सर. थँक्यू.